हॅलो मित्रांनो, मी आहे धनश्री. आपण बघणार आहोत करंट अफेअर्सवरील मराठीमध्ये प्रश्न. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025चे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे? वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025चे उद्घाटन नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले आहे. वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025चे आयोजन कोठे करण्यात आले आहे? वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट 2025चे आयोजन मुंबई येथे करण्यात आले आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी ते मार्च 2025 तिमाहीत किती टक्क्यांनी घसरली आहे? वर्ल्ड गोल्डन कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी ते मार्च 2025 तिमाहीत 15% घसरली आहे. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था कोठे स्थापन होणार आहे? भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था मुंबई येथे स्थापन होणार आहे. भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था मुंबईमध्ये स्थापन होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने किती कोटी रुपये मंजूर केले आहेत? भारतात पहिल्यांदाच इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी संस्था मुंबईमध्ये स्थापन होणार असून त्यासाठी केंद्र सरकारने 400 कोटी रुपये मंजूर केले आहेत. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची आयात जानेवारी ते मार्च 2025 तिमाहीत किती टन झाली आहे? वर्ल्ड गोल्डन कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची आयात जानेवारी ते मार्च 2025 तिमाहीत 167 टन झाली आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी ते मार्च 2025 तिमाहीत किती टनावर आली आहे? वर्ल्ड गोल्ड कौन्सिल माहितीनुसार भारतात सोन्याची मागणी जानेवारी ते मार्च 2025 तिमाहीत 118.1 टनावर आली आहे. कोणता देश सौर ऊर्जापासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे? जपान देश सौर ऊर्जापासून अंतराळात वीज निर्माण करणार आहे. भारतात सूर्यप्रकाशाने निर्माण केल्या जाणाऱ्या विजेचा वाटा किती टक्के आहे? भारतात सूर्यप्रकाशाने निर्माण केल्या जाणाऱ्या विजेचा वाटा 21.8% आहे. राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 कोठे होणार आहे? राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स परिषद 2025 विशाखापट्टणम येथे होणार आहे.